विधानसभा विधेयक क्रमांक 5 कारागृहे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महाराज, कधी आपण अलेक्झांडर आणि पोरसची कथा ऐकली की विश्वविजेता अलेक्झांडर पराभूत पोरसला विचारतो की तुझ्यासोबत कसा व्यवहार केला गेला पाहिजे। तर अध्यक्ष महाराज त्याचं उत्तर होतं की एका राजाने दुसऱ्या राजाशी जसा व्यवहार केला पाहिजे तसाच व्यवहार करण्यात यावा। पण अध्यक्ष महाराज, काही ठिकाणी सुडाचं राजकारण केलं जातं। एखादं आंदोलन झालं, एखाद्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आंदोलन झालं, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल तर जेव्हा त्याला जेलमध्ये टाकले जातं अध्यक्ष महाराज, तेव्हा कारागृह अधिनियम 1894 यातील कलम 31च्या तरतुदीनुसार त्याला इतर कैद्यांसारखी वागणूक देण्याचा अध्यक्ष महाराज परिपाठ या कायद्यामध्ये आहे। एखादा राजकीय कार्यकर्ता आंदोलन करतो, अध्यक्ष महाराज माझ्याकडे ही कर्नाटक एमटा नावाची कंपनी आली। कर्नाटक एमटा कंपनीचा मालक राहतो कलकत्त्यामध्ये। कर्नाटक राज्य सरकारला कोळसा जाते, मोठ्या प्रमाणावर कर्नाटक एमटा कंपनीमध्ये गैरव्यवहार होतो, कोळशाची चोरी होते आणि पुनर्वसन तिथं होत नाही, शेतकऱ्यांचा सूड गोवला जातो। म्हणून मी आंदोलन केलं। काय झालं अध्यक्ष महाराज? आमच्यावर केसेस केल्या गेल्या। ठीक आहे, आमची जमानत झाली। अध्यक्ष महाराज, माझे वडील काही दोष नव्हता, 19 महिने आणीबाणीमध्ये जेलमध्ये होते आणि जेव्हा आणीबाणीमध्ये नमस्ते सदा वत्सले म्हटलं म्हणून जेलमध्ये होते, तेव्हा अध्यक्ष महाराज खाजगी रीतीने अन्न असेल, कपडे असेल, अंथरूण पांघरूण असेल, गरजेच्या वस्तू असेल, खर तर राजकीय कार्यकर्ते, राजकीय पक्षाशी संबंधित लोकांना अध्यक्ष महाराज या ठिकाणी या संदर्भामध्ये विशेष बाब म्हणून या वस्तू पुरविण्याबाबत व स्वीकारण्याबाबत अनुमती द्यावी, हे अध्यक्ष महाराज या माध्यमातून आमची आग्रही मागणी आहे। आपण मागे ऐकलं असेल की एका राजकीय कार्यकर्त्याला शुगर असताना 6 तास अध्यक्ष महाराज शुगरची औषधी दिली नाही। अध्यक्ष महाराज, आपण आणि तुम्ही आम्ही खरं तर आपणही पहिला श्वास घेतला तेव्हाही तुम्ही भारत माता की जय म्हणत जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचा विचार केला। आम्ही तसाच विचार करून या पक्षामध्ये काम करतो। दो निशान, दो प्रधान, दो संविधान नहीं चलेंगे हे नारे तुम्हीही दिले, मीही दिले। पण आपल्याला आठवतं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना अध्यक्ष महाराज अशाच पद्धतीने त्रास देऊन स्लो पॉइझन दिलं असा अजूनही प्रश्नचिन्ह आहे। आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी आग्रहाची या निमित्ताने विनंती आहे की माननीय मंत्री महोदय अतिशय अभ्यासू मंत्री महोदय आहेत, अतिशय सुजाण मंत्री महोदय आहेत आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना शासनाच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर जनतेच्या हितासाठी मागण्या करताना जर त्याला काही झालीच, मग ती कच्ची असो की कोणत्याही पद्धतीची असो, त्याला आवश्यक त्याच्या गरजा ज्या आहे या पूर्ण करण्यासाठी आपण या कायद्यामध्ये विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची आवश्यकता आहे। आपण स्वतः मागच्या कार्यकाळात बघितलं की तात्कालिक खासदार श्रीमती नवनीत राणा या 14 दिवस जेलमध्ये गेल्या। हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह होता, याशिवाय काही गुन्हा नव्हता, पण 14 दिवस त्यांना ज्या पद्धतीची जेल आणि ज्या पद्धतीची वर्तणूक त्यांच्यासोबत केल्या गेली, एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने एखाद्या आंदोलनामध्ये जर अशा पद्धतीने जनतेची बाजू घेऊन आंदोलन केलं तर त्यांना कैद कच्ची झाली, MCR झाला, तर अशा प्रसंगी त्यांना आवश्यक त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज त्यांच्या गरजा पूर्ण होईल अशा पद्धतीचा नियम जर नवीन कायद्यात तुम्ही केला असेल तर तुमचं स्वागत आहे, आणि केला नसेल
तर तुम्ही एक सक्षम नेते म्हणून, अतिशय उत्तम कार्यकर्ते म्हणून आज आपण सत्तेत आहोत. आमची तर सर्वात मोठी अडचण आहे की सत्ता आमची असो अथवा नसो, जीना या मरणा या. त्यामुळे बाकीच्यांचं ठीक आहे कैलासजी की उद्या आमची सत्ता गेली तर ते त्या सत्तेत जातील. आमची मोठी अडचण आहे, उद्या सत्ता कोणाचीही असली तरी जनतेचा आवाज सभागृहात असेल की मंत्री म्हणून मंत्र्याच्या कॅबिनेटमध्ये असेल की उद्या विरोधात असलो तर आंदोलनाच्या माध्यमातून असेल. आणि म्हणून भविष्यातली सोय करण्यासाठी हा कायदा मी या ठिकाणी प्रस्तावित करतोय. आपण समर्पक उत्तर द्यावं आणि भविष्यामधल्या राजकीय कैद्यांशी अलेक्झांडर आणि पोरसच्या कथेसारखं एक राजा ने हारे हुए राजा के साथ भी व्यवहार सन्मान का ही करना चाहिए, या भावनेनी एवढी सूट या कायद्यामध्ये द्यावी. आणि तुम्ही जर सूट दिली तर मग भविष्यामध्ये आम्हालाही मोठे आंदोलन करण्यामध्ये एक ऊर्जा प्राप्त होईल. आपण या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर द्यावं एवढी विनंती. अध्यक्ष महाराज, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार यांनी अशासकीय विधेयकाद्वारे कारागृह अधिनियम 1894 मधील कलम 31 मध्ये पोटकलम 1 मधील काही प्रस्तावित बदल या ठिकाणी केलेले आहे. त्यांच्या सूचनेनुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सदस्य असेल असा सत्याग्रही किंवा आंदोलन करणारा व त्यास तपास होण्याचा आणि जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने स्वतःचा निर्वाह करण्याची आणि योग्य वेळी खाजगीरित्या अन्न असो, कपडे असो, अंथरूण पांघरून इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची स्वीकारण्याची परवानगी दिली जावी अशी त्यांची मागणी आहे. आणि सदरची मागणी ही सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या अनुभवातून आणि वारंवार होणाऱ्या घटना ह्या माध्यमातून केली होती. त्यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा अधिनियम 2025 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित होऊन माननीय राज्यपाल महोदयांच्या संमतीने 13 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाला व सदर अधिनियम 1 एप्रिल 2026 पासून राज्यात अंमलात आलेला आहे. महाराष्ट्र कारागृहे सुधार सेवा अधिनियम 2025 या विधेयकातील कलम 44 व कलम 45 मधील तरतुदीनुसार कलम 44 मध्ये कैद्यांसाठी अन्न, कपडे, सरकारी खर्चाने अन्न पुरवण्यात येईल आणि वाढवण्यात येणाऱ्या आहाराप्रमाणे नियमांद्वारे विहित करण्यात येईल. प्रत्येक दोषसिद्ध कैद्याने विहित करण्यात येईल असा पोशाख परिधान करणे आवश्यक असते. कोणत्याही कैद्याचे अन्न, कपडे, बिस्तरा किंवा अन्य आवश्यक वस्तूंचा कोणताही भाग इतर कोणत्याही कैद्यांना देण्यात येणार नाही, भाड्याने देण्यात येणार नाही किंवा विकता येणार नाही. आणि या कलमाच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा कोणताही कैदी प्रभारी अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा कालावधीसाठी वस्तू खरेदी करण्याचा विशेषाधिकार त्या ठिकाणी गमवेल. आणि कलम 45च्या अनुसार शासन कारागृहाच्या परिसरात कॅन्टीनची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तिथून कैद्यांना नियमास अनुसरून परवानगी दिल्या जाऊन वस्तू खरेदी करता येतात. महाराष्ट्र कारागृह सुधार अधिनियम 2025 मधील कलम 44 व 45 अन्वये अशासकीय विधेयकामध्ये सुचविलेल्या सुधारणा आधीच विचारणा घेण्यात आल्या आहे. सदर विधेयक अशासकीय विधेयकाचा उद्देश सर्वतोपरी सफल होत आहे. तसेच नवीन कायद्यातील कलम 88 नुसार पूर्वीचा कारागृह अधिनियम, आपण जी मागणी केली होती कारागृह अधिनियम 1894, हा निरसित झाला आहे, आधीच निरसित झाला आहे. त्याच्यामुळे जुन्या अधिनियमामध्ये सुधारणा करून स्वतंत्रपणे अशासकीय नियम विधेयक मांडणे हे त्या ठिकाणी शक्य होत नाही. म्हणून आपणास विनंती करण्यात येते की आपण हा अशासकीय ठराव मागे घ्यावा. विक्री जी होते जेलमध्ये त्याच्यामध्ये काही मर्यादा आहे, पण तुम्ही ही स्पष्टता आणताय की राजकीय कैदी जर त्या जेलमध्ये गेला तर त्याला अंथरूण, पांघरूण, अन्न, औषधी या साऱ्या गोष्टी त्याला घरचा डब्बा आणता येईल किंवा या गोष्टी करता येईल याची खात्री, धारणा निश्चित करू. मी ही धारणा निश्चित करू ना. ठीक आहे, माननीय मंत्री महोदयांनी धारणा निश्चित केल्याने काय व कसे हा प्रश्न आता उपस्थित होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज महोदय विधेयक मागे घेण्याची मी सभागृहाची अनुमती मागतो.